मात्र एका बाजूला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ असेल तो कोणगे आणि दुसऱ्या बाजूला सतीमाता गुरववाडी. दोन्ही संघ लांजा तालुक्यात अजरामर असलेले संघ आहेत. एकापेक्षा एक खेळाडू आणि एकापेक्षा एक संघ त्या दरम्यान मात्र पाहायला मिळतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत भव्य दिव्य युवा सेना आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच आपल्या सर्वांचं आवडतं चषक. त्या दरम्यान बोकड चषक थोड्याच वेळात निश्चितच त्या चषकाचं देखील इथं आगमन होईल. कृपया फलंदाजाची नाव सांगायचे. फलंदाज इथे मात्र सतीमाता गुरववाडी संघाकडनं स्ट्रायकर जोडी इथे आलेली पाहायला मिळते. स्ट्रायकर बल्लेबाज तिथे पाहायला मिळतोय तो म्हणजेच अंकित आहे आणि नॉन स्ट्राईकला रुपेश गुरव. एक लांजा तालुक्यातली अजरामर असलेली आणि सतीमाता गुरववाडी संघाची A1 जोडी तिथे या प्रगती पटलावरती पाहायला मिळते. खेळपट्टीवरती पाहायला मिळते. कितपत धावांचा डोंगर उभा करणार कोणगे संघाकडनं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण एकापेक्षा एक संघ आणि एकापेक्षा त्या संघात खेळणारे एकापेक्षा एक खेळाडू. आणि त्या दरम्यान मात्र संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील देखील पहिलं षटक टाकण्यासाठी कोणगे संघाचा आणबाण शान आणि तारा म्हणायला वावगा ठरणार नाही. दीपराज कांबळे तिथे येतोय. एक मोठं नाव दीपराज जाधव तिथे येतोय. एक मोठं नाव आहे पटलावरती. पहिला चेंडू शेष करेल तिथे. इथे मात्र हलक्या पद्धतीने मारलेला चेंडू 30 यार्ड मध्ये चेंडू राहतोय. निश्चितच क्षेत्ररक्षक येतोय तिथे कोणगे संघाचा. तोपर्यंत मात्र एक रन मुक्काबल करतायत दोन्ही बल्लेबाज तिथे पाहायला मिळत आहेत, अंकित आणि रुपेश गुरव. आता मात्र स्ट्राईक वरती रुपेश गुरव आलाय. निश्चितच गेल्या वेळेला DPL मध्ये त्याची फलंदाजी पाहायला मिळाली होती. एक घणाघाती पद्धतीची फलंदाजी रुपेश गुरव याच्या नावाने ओळखली जाते. त्या पद्धतीची फलंदाजी रुपेश करणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. त्यानंतर मात्र काहीसा डावकुऱ्याचा हाताचा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये दीपराज स्वतः तिथे बदल करताना पाहायला मिळतोय. त्या दरम्यान मात्र पाहायला मिळतं स्ट्राईक वरती आहे तो रुपेश आणि नॉन स्ट्राईकला अनिकेत. त्या दरम्यान मात्र काय घडतंय. चांगल्या पद्धतीचा चेंडू नाही. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर, कारण धावा मिळाल्या अवांतर. एका धावेची इथं मात्र सांगता होते ती या पटलावरती. निश्चितच एका धावेने संघाचं खाते जर पाहायला गेलं तर निश्चित 2चा आकडा कोणाच्या जिवारी लागणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. इथे काय घडतंय काय घडतंय तुमशेर तर मी सव्वा शेराचं समीकरण आणि इथे मात्र दांडी 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 गुल झाले या सोडू डीजे. कोण होतोय लांजाचा सुपरस्टार प्रथम गुरव तिथे मैदानामध्ये दाखल झालाय. सतीमाता गुरववाडी संघाकडनं आता मात्र बिलॉंग करताना पाहायला मिळतोय प्रथम गुरव. मॅन फ्रॉम सतीमाता गुरववाडी संघाचा हा खेळाडू आक्रमक पवित्र पाहायला मिळणार का प्रथम कडनं, कारण ज्या फलंदाजीसाठी तो ओळखला जातो तो प्रथम गुरव मैदानामध्ये दाखल झालाय. कारण निश्चितच एक मोठा संघ मोठा धक्का म्हणता येईल रुपेश गुरव यांच्या स्वरूपात लागलाय. कारण निश्चितच एक आता संघाची धुरा कोण सांभाळणार. प्रथमच्या अंगावरती ही धुरा असणार आणि ही धुरा प्रथम नीटपणे सांभाळणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण एकापेक्षा एक खेळाडू दोन्ही संघात पाहायला मिळतील. एकीकडे दीपराज जाधव असेल आणि दुसरीकडे इकडे पाहायला गेलं तर सतीमाता गुरववाडीचा संघ त्याच्यावरती तुटून पडलेला असेल. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू काहीसा कानाखाली जशी मारावी त्या पद्धतीचा चेंडू झापुक्कने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. अप्रतिम पद्धतीचं षटक हाताळताना तिथे मात्र दीपराज जाधव पाहायला मिळतोय. कामाला कोणगे गावचा सुपुत्र बोलतात का तारा आणि हिरा म्हणतात याचं वावग समीकरण तिथे पाहायला मिळतंय दीपराज जाधव याच्याकडनं. त्या दरम्यान मात्र पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथम साठी इथे मात्र फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक तिथे मणी जातोय कोणगे संघाचा, परंतु इथे मात्र चांगल्या पद्धतीचा निलेश याने झेल पकडलाय आणि खेळी इथे संपुष्टात होते ती म्हणजे प्रथम गुरुवंशी. या ओव्हर टू डीजे. न्यू बॅटरचं नाव सांगायचंय.
किरण गुरव, न्यू बॅटर निखिल मैदानामध्ये आता मात्र प्रथमची जागा घेण्यासाठी निखिल मैदानामध्ये दाखल झालाय. तोपर्यंत मात्र गोलंदाजीच्या षटकाबद्दल जर काय बोलायचं झालं, खरोखर एक लाजवाब अशा पद्धतीची गोलंदाजी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय तो दीपराज जाधव. संघासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान देताना पाहायला मिळतोय, कारण निश्चितच 2 मोठे मासे जाळ टाकलं होतं आणि त्या जाळ्यात मात्र बरोबर 2 मासे पकडून ठेवले गेले ते दीपराजच्या माध्यमातून. आता मात्र पुढील चेंडू इथे मात्र हलकाशा पद्धतीने मारलेला ऑफ साईडच्या दरम्यान 38 मध्ये राहिलेला चेंडू तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव पूर्ण झाले आणि एका धावेचं समांतर धाव संख्येत तिथे होत आहे आणि एका धावेनं मात्र षटक देखील तिथे संपतंय. एका षटका अखेरीस धाव संख्या पाहायला गेली, सॉरी एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे या षटकामधला. या एका चेंडूवरती काय घडणार, कोणाची करामत काय दाखवणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. षटकार की विकेट, काय घडणार आणि काय बिघडणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण एक मोठा गोलंदाज ते गोलंदाजीच्या पटलावरती पाहायला मिळतोय दीपराज जाधव. आणि इथे मात्र काय घडतंय, काय घडतंय, काय घडतंय, दांडी 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 गोल झाले. आता जे झालेलं षटक होतं पहिलं षटक, स्ट्रायकर बॅटर तिथे पाहायला मिळतोय सुमित. निश्चितच एक धडाकेबाज बल्लेबाज म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे, तो सुमित तिथे पाहायला मिळतोय. आणि याआधी झालेलं पहिलं षटक म्हणजे दीपराज जाधवने टाकलेलं षटक, त्या दरम्यान मात्र निश्चितच ती फक्त 3 धावा आणि 3 विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दीपराज जाधव साठी. 3 विकेट आणि 3 धावा फक्त आणि फक्त. खरोखर एक लाजवाब पद्धतीचं षटक टाकलं. त्या दरम्यान मात्र एका चेंडूची ते सांगता होते. माहिती ते गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न होता. काय होतंय इथे, इथे मात्र हलक्याशा पद्धतीने मारलेला पॉइंटच्या दिशेने तिथे फटका आणि मोठा धक्का तिथे पाहायला मिळतोय झेलच्या स्वरूपात. सुमित तिथे बॅक टू पॅव्हिलियन येताना पाहायला मिळतोय आणि निश्चितच षटकारासाठी बक्षीस देखील आलं. एसटी रक्षकाकडनं पाहायला मिळतंय अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा इथे त्या दरम्यान पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत युवा सेना आयोजित भव्य दिव्य ओराम रबर बॉल क्रिकेट स्पर्धा त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. या सुडानाच्या आत ते बल्ला, परंतु काय होतं इथं पुन्हा एकदा बीड झालाय फलंदाज, तो म्हणजे किरण गुरव. मला वाटतं निश्चितच बक्षिसाची जी काय रक्कम ठेवली गेली ती कॅन्सल करायला पाहिजे, कारण निश्चितच ज्या वेळेला हाव लागलेली असते त्यावेळेला फलंदाज वाटतं कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नडला जातो. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दरम्यान मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज किरण गुरव तिथे पाहायला मिळतोय. काहीशी तकलीफ झालेली पाहायला मिळते. त्या दरम्यान बॅट मध्ये देखील काहीसा समतोल राखण्यात मात्र यशस्वी ठरताना पाहायला मिळत नाही. जर्सी क्रमांक 07 म्हणजेच मास्टर माइंड म्हणायला वावगं ठरणार नाही एम एस धोनी यांच्या तर्फचा विनंती असेल. चेंडू गेलाय तो वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव निश्चित मिळते इथे. यानंतर होणारा सामना महापुरुष पोलीस लांजा आणि दुसऱ्या बाजूला देवदे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की पॅव्हिलियन पाशी यायचं आणि आपण टॉस करून घ्यायचा आहे. महापुरुष पोलीस लांजा आणि देवदे संघ BYB देवदे, कृपया दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्या कर्णधारांनी पॅव्हिलियन पाशी यायचं आहे. यस, इथे मात्र पॉइंटच्या दरम्यान तिकडे फटका जातोय. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेची सांगता होणार का? आणि निश्चितच एका धावेवरती रोखून ठेवलं गेलंय ते म्हणजेच किरण आणि संकल्प याला अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजीची लेन टाकताना इथे मात्र
एक धाव काढून निश्चितच षटक संपता येते. म्हणजे दुसरं षटक. या दुसऱ्या षटकाच्या सांगता अखेरीस धावसंख्या जर पाहायला गेली तर काहीशी अतिशय बोटावर मोजणे इतकी धावसंख्या 5. तोपर्यंत वळूया आपण संगीतमय वातावरणात. डी हॅलो. संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो समर आणि सामना करेल तो म्हणजे समरच्या समोर किरण गुर्रव. ते पाहायला लागणार निश्चितच ऑफसाईडच्या दरम्यान तिकडे मारलेला फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल कोणी गावच्या या क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र निश्चितच एक धाव कमावण्यात यशस्वी ठरले दोन्ही बॅटर्स. कृपया BYB देवदे संघ इथे उपस्थित झालाय. महापुरुष लांजा संघ विनंती असेल आपल्याला कर्णधार नावलेकर सर विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. त्या दरम्यान मात्र पुनश्च एकदा वळूया सामन्याकडे. कारण एका बाजूला लढत होताना पाहायला मिळते ती म्हणजे कोंडगे आणि सतीमाता गुरववाडी. दोन्ही संघ एकामेकाला जवळून ओळखलेले पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपल्याला पाहायला मिळते अतिशय चांगल्या पद्धतीची इथे स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते. बॅट पद्धतीचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात भेटलेला चेंडू तिथे मात्र पुनश्च एकदा पॉईंटच्या दरम्यान गेलेला फटका तिथे पाहायला मिळाला. एका धावेची धावसंख्या एका धावेनं धावसंख्या झाली ती म्हणजेच 7. 7 धावांचा आकडा म्हणजे जर्सी क्रमांक 07 मिस्टर MS धोनी यांचा जर्सी क्रमांक पाहायला मिळतो. आणि निश्चित कौतुक करावं तेवढं कमी. कारण टेनिस क्रिकेट यांच्या अंतर्गत आपण आज ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहोत. निश्चितच ऑपरेटर आपल्याला दिसत आहेत ते प्रतीक गावकर आणि त्यांच्यासोबत कॅमेरामॅन जोडले गेलेत आपल्यासोबत ओमकार मुजंडी. निश्चितच चांगल्या पद्धतीचं इथे थेट प्रेक्षेपण इथे दाखवताना आपल्याला सर्वच पाहायला मिळते ते म्हणजे टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू होता आणि इथे मात्र निश्चित बीट केलं गेलं नाहीये परंतु बॅटला लागून चेंडू मात्र तिथेच राहिला आणि निश्चित डॉट चेंडू आलाय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा त्या पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र फटका मोठा आहे. दीपराज जाधव तिथे येतोय आणि तोपर्यंत काय घडणार इथे मात्र दोघांची टक्कर एकामेकाला. चेंडू टाकायचा आहे चेंडूवर मात्र लक्ष नाहीये. निश्चितच दोघांची टक्कर एकामेकाला लागली. जसं बोलतात ना दोघात तिसरं आणि सगळं विसरा त्या पद्धतीचं काहीच समीकरण पाहायला मिळतंय. निश्चितच महापुरुष पोलीस लांजा आणि देवडे या संघात झालेल्या टॉस मध्ये टॉसचा कौल गेला आहे तो म्हणजेच देवडे या संघाचे. कृपया विनंती असेल देवडे संघ आपला त्वरित निर्णय कळवा. त्या दरम्यान मात्र पुनश्च एकदा अतिशय चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी गोलंदाजीची पाहायला मिळते ते कोणगे गावच्या या क्षेत्र खेळाडूकडनं. समर याच्याकडनं अतिशय चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी लेंथ आणि अचूक टप्पा टाकताना सर्वच गोलंदाज तिथे पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता काहीसा परंतु काहीसा जमिनीला आग लावत गेलेला एसटी रक्षकाच्या खालून गेलेला चेंडू तिथे पाहायला मिळाला तो म्हणजे डिक्लरेशन बॉक्स मध्ये म्हणजेच एका धावेसाठी. या एका धावेनं षटक संपते तिसरं आणि तिसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 10. 10चा अंक यस संघाकडनं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी 4थं षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो धनंजय. निश्चित एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धनंजयसाठी कारण इयत्ता 8वी मध्ये आहे आणि निश्चितच त्याचा जो कॉन्फिडन्स आहे त्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीचे चेंडू देखील तो तिथे टाकतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा फटका मारला गेलाय. झेल होणार का काय घडणार परंतु चेंडू गेलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. इथे मात्र संकल्पाच्या बॅट मधून येतोय षटकार. झणझणीत अप्रतिमाचा फटका तिथे पाहायला मिळाला आहे ते म्हणजेच धनंजय याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक टाकताना तिथे पाहायला मिळतो. आता मात्र चेंडू आकाशात आहे आकाशात आहे आकाशात आहे आणि हातात जाणार का आणि निश्चित हातात गेलाय. तिथे मात्र मोठा धक्का. धनंजय देखील संकल्पाला सांगताना तिथे पाहायला मिळतोय तू शेर तर त्याच्यापेक्षा मी 1.25 शेर. माझी मूर्ती लहान तरी पण
जे निश्चित एक मधुर अशा वातावरणात नेऊन ठेवतायत आपल्याला. सागरजी तुमचं देखील या मंडळातर्फे खूप खूप आभार. आणि निश्चित इथं काय आल्या 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 फटका मात्र मारला गेलाय, परंतु काय करतंय इथं मात्र हलकाशा पद्धतीनं सोडलेला चेंडू तिथे पाहायला मिळतोय. गचाळ क्षेत्ररक्षण इथं मात्र पाहायला मिळतंय. त्या दरम्यान निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजीची लेन, त्याच पद्धतीचा टप्पा या अतिशय कमी वयात टाकताना तिथे आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे धनंजय. अतिशय चांगल्या पद्धतीचा सामना तिथे करताना दिसतोय फलंदाजाचा. त्या दरम्यान मात्र इथे 38 मध्ये मारलेला 2 टप्पे घेऊन चेंडू मात्र 38 मध्ये राहतोय, तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र जाताना पाहायला मिळतोय समर. निश्चित चांगल्या पद्धतीचं समीकरण दोन्ही संघांकडनं पाहायला मिळत आहे. आता मात्र 1 धाव मिळवले आहे. एका धावेने धावसंख्या जर पाहायला गेली तर 19 धावसंख्येचा आकडा सरासरीने इथं पाहायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा जोरदार टाळ्या दांडी गोल कोणाची झाले, सूरज गुरव इथे बॅक टू पॅव्हलियन येताना दिसेल. छोट्या मैदानामध्ये दाखल तिथे पाहायला मिळतोय आपल्याला. बाळा मैदानामध्ये आलाय तो बाळा. काय करणार निश्चित मध्ये अंतरी ट्रेन. ओ बाळाने मारलाय निश्चित. एक सुंदर असा फटका ट्रेनचं सांगत होतो तितक्यात त्याने सांगितलं. आणि बाळा काय झालं बाळा, आणि बाळाने मात्र तिथं दाखवून दिलाय अप्रतिम पद्धतीचा फटका. सतीमाता गुरववाडी या संघाने 25 धावा कुटत 26 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच कोणी या संघासमोर पाहावं लागणार कितप्यात षटकामध्ये रोखून ठेवणार सतीमाता गुरववाडी संघ, की किती षटकामध्ये सामना संपू शकेल कोणगे संघ. त्यानंतर होणारा एक अटीतटीची लढत, एका बाजूला महापुरुष लांजा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय तो म्हणजेच BYB देवती संघ. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे की आपला होणारा सामना हा 3 षटकांचा राहील, याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना राहील. सामना सुरुवात
आकर्षक चषकाची आपल्याला आतुरता लागली होती. तो बकरा म्हणजेच बोकड चषक मैदानामध्ये एंट्री होते त्याची. त्या दरम्यान मात्र वळूया सामन्याकडे. एका बाजूला पाहायला मिळतोय दीपराज आणि त्याच्या जोडीला आलाय तो म्हणजेच यश. स्ट्रायकर बॅटर तिथे लेफ्ट हँड डावकुरे हाताचा यश तिथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तिथे गोलंदाजी तिथे सज्ज झालेला पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीचा चेंडू तिथे पाहायला मिळाला. अप्रतिम पद्धतीची डिलेव्हरी आणि त्या दरम्यान मात्र काय घडतंय. पंच आत्ताची एक धावा आहे का. ओके निश्चितच चांगल्या पद्धतीचं प्रवीणजी राठोड असतील आणि त्यांच्या जोडीला आहेत ते पंच आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं आशु विचारे आहे. दोन्ही पंच देखील तटस्थ असे पंच अतिशय चांगल्या पद्धतीचं समीकरण करताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत सज्ज झालाय. अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक टाकताना पाहायला मिळतं आणि ज्याची आतुरता सर्वच खेळाडूंना यस. ज्या चषकाची आपल्याला आतुरता लागली होती तो बोकड मैदानामध्ये एंट्री होते. निश्चित खेळाडू कालपासून विचारतात बोकड केवढा आहे बोकड केवढा आहे आणि आल्यावरती समजणार आहे तो केवढा आहे. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा वळूया सामन्या दरम्यान. एका बाजूला कोणगे आणि दुसऱ्या बाजूला सतीमाता गुरववाडी. इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू होता परंतु काय घडतंय. पंच देखील तटस्थ भूमिकेत आहे. पंच प्रवीणजी राठोड एक लांजा तालुक्यात अजरामर असलेले पंच तिथं प्रवीणजी राठोड तिथे पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं कामगिरी करताना तिथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती म्हणजेच 7. म्हणजेच MS धोनी यांचा हा आकडा सातत्याने या पटलावरती येताना पाहायला मिळतो. त्या दरम्यान मात्र पुनश्च एकदा सुरुवात तिथे घडते आणि काय घडतंय इथे मात्र निश्चितच चांगल्या पद्धतीचं समीकरण आणि ज्याची आतुरता होती त्याचं आगमन मात्र त्या पाहुण्याचं आगमन मात्र इथे या मैदानात झालंय. निश्चितच त्या दरम्यान मात्र पंचांचे दोन्ही हात झाले समांतर धावा मिळत आहेत अवांतर. निश्चित चांगल्या पद्धतीचं समीकरण घडतंय तिथे. अतिशय चांगल्या पद्धतीचा पावना इथे या दरम्यान स्पर्धेदरम्यान आलेला पाहायला मिळतोय. ज्या बोकड चषकाची गेले कित्येक दिवस लांजा तालुक्यात आतुरता लागली होती सर्वांनाच तोच बोकड आज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. किरण गुरवानी चूक केले. जर का हा झेल पकडला असता तर मोठा धक्का बॅक टू पॅव्हिलियन गेला असता तो म्हणजेच यशच्या स्वरूपात. यश मात्र आता आपल्या संघाला यश देऊ शकणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. षटक संपलंय पहिलं. या पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती म्हणजेच 15. तोपर्यंत वळूया सुमधुर गीत DJ यस वाजवा. झालाय पाहायला मिळतोय आपल्याला. इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. अतिशय चांगल्या पद्धतीचा सामना तिथे करताना पाहायला मिळतोय. शुभम तिथे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. फिर एक बार अगली गेंद लेकर यहाँ पर दूसरी गेंद होगी षटके. अगली गेंद लेकर यहाँ पर शुभम और बल्लेबाज शेष करेंगे दीपराज. यहाँ पर उड़ाया बल्ला गेंद आएगी क्या प्रथम जी के हाथ में और यहाँ पर राज्य तरफ चांगल्या पद्धतीचा झेल पकडलाय तो प्रथम गुरव याने आणि संपुष्टात केली होते ती म्हणजेच दीपराज जाधव याची. यस ओव्हर टू DJ वाजवा गाणं वाजवा.
लवकर लवकर सुरुवात करायची आहे. त्या दरम्यान मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तो म्हणजे शुभम आहे. निलेश स्ट्राईक बॅटर गेलेला पाहायला मिळतोय तो म्हणजे निलेश. इथे मात्र काय करताय चूक 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 आणि इथे मात्र निश्चितच काय आहे आताचा विकेट आहे का. यस, मोठा गडी गळायला लागला निलेश याच्या स्वरूपात. मोठा मासा गळायला लागला आहे. बॅक टू पॅव्हलियन येताना पाहायला मिळेल. निलेश डीजे वाले बॅटर तिथे पाहायला मिळतोय. अमेय मैदानामध्ये जाताना तिथे पाहायला मिळतोय. निश्चितच चांगल्या पद्धतीचं समीकरण अमयकडनं घडणार का, काय घडणार आणि काय बिघडणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीचं समीकरण असेल. ज्या पाहुण्याची आतुरता लागली होती तो पाहुणा देखील मैदानात आलाय. तो कोणाच्या हातामध्ये जाणार म्हणजेच बोकड कोणाच्या हातामध्ये जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. त्या दरम्यान मात्र वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. एका बाजूला स्ट्राईकवर बॅटर दिसेल तो म्हणजे अमेय आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच यश. चांगल्या पद्धतीचा चेंडू पॉईंटच्या दिशेने हलक्या पद्धतीने मारलेला 38 मात्र पार केलंय आणि त्या पार केल्याच्या नंतर एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेची सांगता होणार का आणि निश्चितच 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार केल्या. तिसऱ्या धावेचा हाक दिली होती परंतु त्या हाकेला मात्र साथ दिली गेली नाही कारण मिस कॉल केला होता परंतु कॉल रिटर्न आला नाही. त्या पद्धतीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही बॅटर्स मध्ये. त्या दरम्यान आपण पुन्हा एकदा खात्यावरती जाऊया म्हणजेच कोणके संघाच्या खात्यावरती धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 17. कोणाला असणार खतरा आणि कोण कापणार या फायनलचा बकरा हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू तिथे डिलिव्हरी करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे शुभम. अतिशय चांगल्या पद्धतीचे आपल्या सतीमाता गुरवाडी संघासाठी तारा आणि हिरा म्हणायला वावगा ठरणार आहे शुभम याला. निश्चितच पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. शुभम 2 सामना रंगला गेलाय बॅटर्स मध्ये. आता मात्र काहीसा गचाळ पद्धतीचा चेंडू पंचांचे दोन्ही हात झाले समांतर कारण धावा मिळाल्या अवंतर म्हणजेच एक धाव इथे जमा होते. धावसंख्येचा आकडा मात्र पोहोचला तिथे 18 धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना महापुरुष पोलीस लांजा आणि BYB देवदे संघाच्या दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण जे काय क्षेत्ररक्षण स्वीकारलाय फलंदाजी स्वीकारलाय त्याची नोंद घेऊन आपण लगेच त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय कारण आपला फ्रेश राऊंड आहे. निश्चित पुन्हा एकदा त्या दरम्यान मात्र वळूया सामन्याकडे. सामना मात्र रंगला गेला. एका बाजूला कोणके गावचा संघ आणि दुसऱ्या बाजूला 2 मिनिटं पंच षटक संपलंय का 2 मिनिटं कृपया षटक संपलाय पंच. निश्चितच काहीसं लक्ष भटकलं गेलं आणि त्यामुळे निश्चितच इथे षटक संपलेलं पाहायला मिळतंय. निश्चितच पाहायला मिळते आपल्याला. त्या दरम्यान मात्र षटक संपतंय ते म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या सांगता अखेरीस धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती म्हणजेच हॅलो गोलंदाजी ट्रॅक वरती संघाकडनं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी तिथे गोलंदाज आलेला पाहायला मिळतोय तो म्हणजे संकल्प. अतिशय चांगल्या पद्धतीचा षटक टाकताना तिथे पाहायला मिळणार का संकल्प हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. चांगल्या पद्धतीचा फटका मारला गेलाय परंतु काय आहे चेंडू कोणत्या दिशेने जातोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पंच निर्णय कळवा आपला. 2 धावा आहेत का. येस ओके 2 धावा इथे मिळाल्याच. अतिशय चांगल्या पद्धतीचे समीकरण आणि फलंदाजी करताना तिथे पाहायला मिळतोय बॅटर्स म्हणजेच
मैदानामध्ये दाखल आहे तो अमेय. निश्चितच चांगल्या पद्धतीसाठी संघासाठी आपला एक सरसेनापती राजा त्यांचा आउट झालाय दीपराजच्या स्वरूपामध्ये. सरसेनापती पद्धतीनं लढवताना तिथे खिंड पाहायला मिळतोय तो म्हणजेच इथे आपल्याला निश्चितच अमेय. निश्चितच त्या दरम्यान मात्र योगेशजी खावडकर यांचं देखील मंडळामध्ये आगमन झाले. त्यांचं देखील मंडळाकडून खूप खूप सहर्ष असं स्वागत. त्या दरम्यान मात्र काय घडतंय सातत्यानं आलाय नो चेंडू. पंचांचा एक हात वरती झाला आणि एका हातामधलं एक बोट वरती झालं म्हणजे नो चेंडू. अंगठावरती झाला नो चेंडूची सांगता झाले. या नो चेंडू वरती फ्री हिट निश्चित असणार आणि या फ्री हिटचा चान्स नो प्लस एक आहे का पंच? नो प्लस एक काय? निश्चितच अशा 2 धावा मिळत आहेत आणि निश्चितच पाहावं लागणार. फ्री हिट आहे. फ्री हिटचा चान्स मिळवू शकणार का बॅटर अमेय? करून दाखवणार का त्याच्या ताकदीचा उपयोग? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण डावकुऱ्या हाताचा फलंदाज तिथे पाहायला मिळतोय. सॉरी स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळतोय तर यश आहे. निश्चितच यश ताकदीचा उपयोग करून षटकार चौकार मारू शकणार का हे देखील. आणि इथं काय घडतंय? बीट झालाय. यशला मात्र भवभवीत यश काही मिळत नाहीये. चांगल्या पद्धतीची लेंथ आणि यश मात्र प्राप्त करतोय तो मात्र संकल्प. अतिशय काहीतरी संकल्प घेऊन आलाय मैदानामध्ये. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने पाऊल वाट न्यायची असेल तर कुठंतरी त्याला रोकावं लागणार ते यश. आणि निश्चितच अमेय याला झेल होणार का? इथं काय घडतंय? डाय मारली परंतु चेंडू इथं मात्र काय हातात भेटला नाही. काहीसं एक वेगळं समीकरण तिथे पाहायला मिळालं. त्या दरम्यान मात्र षटकाचे जर चेंडू पाहायला गेले तर निश्चित अजून देखील येणारे खूप चेंडू म्हणजेच 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवणार हे दोन्ही बॅटर्स हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रेक्षकांची संख्या देखील पाहायला गेली तर वाढत चालले. अजून देखील संध्याकाळ होत निघाले. जशी जशी संध्याकाळ होणार तसे तसे हे लांजा तालुक्याचं प्रेक्षक या स्पर्धेसाठी वेळ प्रेक्षक आहे. क्रिकेटसाठी वेळ प्रेक्षक आहे. त्यामुळे या स्पर्धेची देखील शोभा वाढत जाणार आहे ती संध्याकाळच्या दरम्यान. धावसंख्या पाहायला गेली धावसंख्या आहे ती म्हणजेच 24 आकडा तिथे पाहायला मिळतोय धावसंख्येच्या पटलावरती आलेला. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे संकल्प. यस चाबूक पद्धतीने मारलेला फटका. काय घडतंय? चेंडू गेलाय चौकाराच्या दिशेने 4 धावांसाठी. या 4 धावाने मात्र खातं गेलंय ते म्हणजेच 28 आणि अशा तऱ्हेने सामना विजयी झालाय तो म्हणजेच कोणगे संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. सतीमाता गुरववाडी संघाला